आमचं सरकार आल्यानंतर ज्या वेगवेगळ्या उपाययोजना या केल्या गेल्या त्याच्यामध्ये शिक्षकांसाठी आपल्याला माहिती आहे की आपण टप्पा अनुदानाचं जो निर्णय घेतला जवळजवळ 1100 कोटी रुपये उपलब्ध करून दिलं आणि महाराष्ट्रामधले 61,000 शिक्षक जे या सिस्टमच्या बाहेर होते त्यांना या सिस्टममध्ये येण्याची संधी उपलब्ध करून दिली। त्याच्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की अनेक ज्यावेळेला आपण गव्हर्नमेंट स्कूल असतात त्याच्यामध्ये केंद्र शाळेच्या अनेक शिक्षकांची त्या ठिकाणी कमतरता होती। त्याचं प्रमोशन करायला आपण सुरुवात केली। शिक्षकांची मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये कमतरता होती। जवळजवळ 50,000 शिक्षकांची भरतीला आपण सुरुवात केली आणि त्याचा पहिला टप्पा 30,000चा या ठिकाणी आता चालू आहे आणि हे सर्व यशस्वीपणे महाराष्ट्रामध्ये घडत आहे। निश्चितपणे मला सुद्धा कल्पना आहे की आपण सर्वजण काम करत असताना आपल्याला सुद्धा ही कमतरता निश्चितपणे भासत होती की शिक्षकांची कमतरता होती। मला मुख्यमंत्री महोदयांचं याच्यासाठी अभिनंदन करायचं आहे की एवढा मोठा कार्यक्रम राबवत असताना भरती करताना सुद्धा शिक्षकांना पहिली प्राधान्य हे त्यांनी दिलं आणि त्या ठिकाणी ती भरती सुरू झाली। आपल्याला अनेक गोष्टी या ठिकाणी घडत असताना आपल्याला माहिती आहे की आपल्याबरोबर शालेय इतर कर्मचारी काम करत असतात। शिक्षक इतर कर्मचाऱ्यांचे प्रश्नसुद्धा या शासनाने सोडवले। लायब्ररींच्या आपण जे मानधन होतं याच्यामध्ये जवळजवळ 5 पट वाढ केली। शिक्षक सेवक हा जो टप्पा आहे त्याला त्या टप्प्यामध्ये सुद्धा आपण वाढ केली। 5,000, 6,000 आणि 7,000 असं त्यांना वेतन मिळत होतं त्याच्याऐवजी 18, 19, 20,000 असं भरीव त्या ठिकाणी वाढ ही त्या ठिकाणी सुद्धा केलेली आहे। जिथं जिथं आम्हाला शक्य झालं आपल्या ज्या ज्युनियर कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये अनेक लोक ही तासिका तत्वावर होती, काही लोक अतिरिक्त झालेली होती। त्या अतिरिक्तीचं पूर्ण समायोजन हे आमच्या शासनाने त्या ठिकाणी करून घेतलं। अशा रीतीने प्रश्न सोडवता जवळजवळ आपण अशा टप्प्यावर आलेलो आहोत की याच्या पुढच्या काळामध्ये आपल्याला वेगळ्या तऱ्हेने पुढे जायला लागेल। निश्चितपणे 2 विचार आज महाराष्ट्रामध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जे निर्णय घेतले आणि आम्ही विधानसभेमध्ये सुद्धा घोषणा केली की टप्पा अनुदानावर जे शिक्षक आहेत त्यांना पुढचा टप्पा हा यावर्षी दिला जाईल आणि हा टप्पा हा येत्या जूनपासून दिला जाईल। डिसेंबर महिन्यामध्ये जरी हा टप्पा आणि त्याचे जे GR काढायचं आहे कॅबिनेटचा निर्णय आणि GR तो पुढच्या कॅबिनेटमध्ये सादर करण्याचे सुद्धा मुख्यमंत्री महोदयांनी आदेश दिलेले आहेत। की पेन्शनच्या संदर्भात एक कमिटी ही आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी नेमलेली होती आणि त्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा असा विषय आहे। साहेब याचा अहवाल सुद्धा